मी वेगळ्या विषयावरती बोलू इच्छितो, आपण अनुमती द्यावी. अध्यक्ष महोदय, काही दिवसाआधी माझ्या मतदारसंघामध्ये एक ॲम्ब्युलन्स मध्ये आग लागली आणि मोठा स्फोट झाला. आणि तो स्फोट असा होता की त्या ॲम्ब्युलन्स पूर्णपणे नष्ट झाली आणि त्यांचे खरपच्चे जे आहे ते अर्ध्या अर्ध्या किलोमीटर पर्यंत गेले. आणि ती ॲम्ब्युलन्स गडचिरोलीवरून येत होती आणि त्याच वेळेस सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस नागपूरला होते. आणि म्हणून मला असा संशय आला की बहुतेक IED वगैरे असेल. आणि मी तात्काळ त्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली की याच्यावरती तुम्ही त्या ड्रायव्हरला अरेस्ट करा. माझी ती रील 2 दिवसामध्ये 10 लाखापर्यंत पोहोचली आणि पूर्ण महाराष्ट्रावरून संतप्त डॉक्टर्स आणि आपले जे ड्रायव्हर होते त्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. साहेब, तुम्ही फोन उचला, आम्हाला तुम्हाला सत्कार करायचा आहे. मी त्यांच्याशी बोललो आणि खऱ्या अर्थाने मग त्यांनी मला सांगितलं की सर, अशीच एक घटना जळगावमध्ये झालेली आहे. अध्यक्ष महोदय, ॲम्ब्युलन्स आपण रुग्णांना आणण्याकरता करतो, त्याच्यामध्ये ड्रायव्हर असतो, हेल्पर असतो. आणि जर अशा घटना ॲम्ब्युलन्समध्ये होत असतील तर हे केवढी गंभीर बाब आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मग त्यांनी अनेक निवेदन